कृष्ण आणि बलरामाची बाललीला. कृष्ण आणि बलराम दोघेही सगळीकडे दंगा करत फिरत. कधी ते वासराच्या मागे जाऊन त्यांच्या शेपटीला धरून उभे राहायचे, तर कधी वासरं त्यांच्या मागे पळायची. कृष्ण मात्र चिखलात घसरत सगळीकडे हसत खेळत लोळत. यशोदामाई आणि रोहिणीमाई हा गोडच प्रकार बघून गावकऱ्यांच्या गोपिकांना बोलवायच्या. या पहा, आपल्या मुलांचा धमाल खेळ. मोठ्या गोपिका यशोदामाईकडे येऊन म्हणायच्या, दररोज सकाळी कृष्ण आणि बलराम आमच्या घरी येतात. आम्ही गाईचं दूध काढण्याआधीच ते दोघं वासरांना सोडून देतात आणि ते सगळे दूध पिऊन टाकतात. आम्ही कृष्णाला ओरडलो तर तो हसतो फक्त. ते दही लोणी सोडतात आणि मग ते माकडांना खायला देतात. माकडांनी पोटभर खाल्लं की हे दोघे भांडी फोडून टाकतात. गोपिका म्हणायच्या, आम्ही लोणी उंच ठेवलं तरी ही दोघे लाकडाचे बॉक्स रचून वर पोहोचतात आणि जर नाहीच जमलं तर ते दगड फेकून भांडींना भोग पाडतात. अंधारातही यांना सगळं दिसतं, कारण त्यांच्या अंगातून प्रकाश निघतो. कधी कधी कृष्ण आणि बलराम स्टोर रूम मध्ये चोरून शिरतात. दही लोणी काढून माकडांना खायला देतात. अशाच एका दिवशी यशोदामाईने त्यांना रंगेहात पकडले. या सगळ्या खोड्या पाहून गोपिकांचं मन वितळत असे, कारण कृष्णाचं खोडकर रूप, गोड हसू त्यांच्या सगळ्यांच्या मनात आनंद भरत असे. जय श्री कृष्णा.